गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तुम्ही बोला लावरी रेडी होऊन चालले का? या कुठे चालले चू आपण? फार्म हाऊसला. तुम्ही कंटिन्यू राहा. यो ब्लॉग जास्त मोठा होईल म्हणून त्या मिनी ब्लॉग बनवला नाही. त्याचे मुलं आरवा ब्लॉग बनवी घेतले, तर तुम्ही कंटिन्यू राहा. पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. लेट्स गो. तुम्हाला आमची चिल्लर पार्टी दाखवतो बघा. आता एक एक येतील, कशी भांडी जेवून येतात बघा. ही मामी आली आमची पहिले. मामी बघा कशी आमची मॅचिंग झाली गाईच. न ठरवता मॅचिंग झाली बघा. चिल्लर पार्टी आमची, चिल्लर पार्टी. कसरत बघा गाईच, कसरत. ही बघा येऱ्या पोरी आमच्या. ही बघा आमची येरी सगळ्यांना मज्जा आली. फार्म हाऊसला चालले होतं सगळी बघा. चला आता आम्ही सगळे निघलो. 12चा टायमिंग दिल तर 1 वाजला. आता 4 व्हीलर मध्ये सगळे बसला. मी पण बसतो आता. घरा टी शर्ट विसरून आला ना. आता दुकानांशी येते इथं बघा टी शर्ट. हे बाई एक उतरली तर तिघी पण आल्या. क्या नाला एक पोरी आली. बात तो सही है. टी शर्ट ट्रायल चालू आहे. ही एक इको गाडी निघलेली आहे. अजून एक इको गाडी वाटते. ही आमची एक गाडी, ही एक इको गाडी आहे. इथं चिकन घेतात. सगळ्यांना इथं 1 तास थांबवले. त्याच्यामुळे सगळ्यांना आता फ्रुटी सगळ्यांना दिले. आपला श्री मलंगड. मी बारीक होतो तेव्हा आलतो, तेव्हा असं काही नव्हता. आता जाम चेंज झाले इथं बघा. तिकडं बघा ट्रेन पण आहे तिकडं. आता आपण येऊ पुढच्या ब्लॉग मध्ये. इथं पण येऊ आपण. इथूनचा पण ब्लॉग करू आपण. आमची गाडी धूल बघा गौरा उरला. ही दुसरी गाडी. कवरी मोठी फॅमिली आमची. ही तिसरी गाडी. सो गाईज फार्म हाऊसला पोचलो आता. जामच ऊन लागते रे बाबा. जाम टाइम झालता. आमच्या 3 गाड्या टाकून गेल्या मला. मी चालल्यावर चालत जरा चष्मा लावून द्या आता. इकडं बघा चिवू आले मला बघायला ना. ब्लॉग जर मोठा झाला तर 2 पार्ट बनवेल. तुम्ही नक्की बघा. इकडं बघा चिल्लर पार्टी डायरेक्ट गेट वर. ही बघा सगळी उतरता नाचती असती. इकडं बघा डोंगराच्या जवळच फार्म हाऊस. आणि फार्म हाऊसचं नाव बघा VR फार्म हाऊस. ही सगळी खाली करीत घेतले सगळा सामान. ही बघा चिल्लर पार्टी. कामाची आमची चिल्लर पार्टी सगळी बघा. कामात बसल्या 2 जण. बघ पहिला नंबर झोल्याम बसून घेतला. नंतर बसायला भेटेल नाही भेटणार. ही बघ अशी पोरं येतील. हे मामाच्या पोरांनी पहिलीच सुरुवात केली तिकडं. मला वाटलं की आवराच फार्म हाऊस होती. 2 स्विमिंग पूल तेवढंच तो तिकडं दिसते ना त्या साईडला. तो रेसॉर्ट तो पण आमचाच. म्हणजे आम्ही जाऊ शकतो तिकडं. पण मला वाटलं आवराच बरं. इथं फक्त रूम मध्ये ना रातची इथं पवायला. पण पोरं आताच जातात तिकडं. पण त्या साईडला जावाचं. इकडं बघा कशी सरपांडी आणली आम्ही.
सगळी जण बसल्या भाजी चिराला. काकडी मग खायला घेतली आई आणली कानाला ठीक रे मला बी. भाजी कापायला बसल्या गोंगाई बघा आमचा गौरा. आमचे पहिले आई उतरल्या गाईत आम्ही दोघी बाकी आहोत. आता आम्ही बी उतरतो. भेटूया तुम्हाला डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उतरल्यावर. उतरल्या ना आता मी पण उतरलेलो वापस वरती चाललोय. यांचा फोटोच खपत नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गाईज मामा भांजी टाक मामा इला खाली. सगळी जण आता ते फार्म हाऊसला निघल्या आणि तिकडे बघा तिकडं चला. जाम टाइमपास केला आता. आई अवतार बघा ते पाण्यामध्ये चेहरा बिना चपलीची चालल्या आम्ही सगळी जण. जो बघा दुसरा फार्म हाऊस चालल्या. इकडे तर जाम भारी आहे बघा. पाळणं पण हन झुललं पण हन सगळंच. नाहीच मामी येली बघा असं येतील. अटकली गाई जाई मैत्रिणीची मुलं. हे बा पवन मामा आम्ही चाललो आता जेवण बनवायला तिकडं. पाण्यात फुगून जाम टाइम दिसता. आता चालू तिकडं. चलो आमचा अमरदादा कुकिंग बनले. जाम भारी जेवण बनवते म्हणून या दादाला जेवून आलो आम्ही. राईस बनवी घेतले. इकडं मामानी थंडा भरीत घेतले. सगळी जाता कधी 6 वाजले ग. किती वाजलं 6 6:30 वाजलं. इथं सगळ्यांना राईसची सोय केली सगळ्या मामा सही. चटणी नाही नुसती राईस खावा लागेल गाई. अनलिमिटेड राईस कितना भी खाओ गाईज. इथं वेज राईस वेज वाला राईस त्याच्यामध्ये चिल्ली आणि या मिरच्या आणि पनीर टिक्का वेज वाल्यांना मामासांना चिकन मटन कोळंबी आवरा काही बी आमच्यासाठी नाही. यांच्यासाठी चना गार्ली तिकडे वाटीत पण देत. हेल घेतल्या मामाने पियाला. ही बघा वेजवाली. हिला फक्त चना गार्लिक पीसचं तुकडं नाही. हे वेजवाली सगळी चना गार्लिक बघा किती चना गार्लिक पूर्ण अख्खा भरले. या आवरा खाल्ल्या का गाई. जेवल तरी कोण. इकडं बघा जेवायला पण या फक्त नाश्ता. सगळ्यांनी घेतल्या खावाला. ही माऊ बघा माऊ कसं लागते मस्त. मामी कसा लागते बाबा. नाही ही वेज आहे. हिला काही विचारून पाहिजे ना. ही वेज एकच टेस्ट येणार. आम्हाला 2 टेस्ट येणार रंगाई. 2 जेवण कसं खायचं जल बराबर कसा तरी पोचू. हे बा हेल सगळ्यांना हेल. हे बघा मला पण दिले सगळ्यांना दिले. ही बारीक पोरा काही पिणार नाही. हे मोठे पोरांनाच दिले पण त्याही घेतल्या हातात. रातचे बघा वापस राईस खाल्ले ना वापस उतरले ना आता मामीचा. लाइटिंग बघा.
अरे रे 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 रे. हे बघ आता. इकडं बघा काही झोर घेतली मामाने. बारीक पोरांना पिसोरी नाही. मामा बघा आता कसा उरे मरते. इकडं बघा काही बिंदू कोला. मामा खाली गेला तर डायरेक्ट मामाच्या नाकाम पाणी जाईल. फोटो काढायला राहिल्या बघा काही. मला कॅमेरावाला बनवली आई. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. जेवायला बसला होता. फोन मामा जेवायला वरते. आयशी आम्ही सगळी नॉन व्हेज वाली बसल्या. नाही इथं व्हेज वाली. इथं वेज बसले. मामाचा व्हेज. बिचारी ही पण व्हेज. Many happy returns of the Ankita. थँक्यू मामा. हॅपी बर्थडे माझी लाडकी जाई. थँक्यू चू. पार्टी कुठे बनवायची? पार्टी इथंच फार्म हाऊसला. मग बघ रातचे 12 वाजता बघ. पार्टी दिली. डन. उद्या खर्च चाल आता. चलेगा. पार्टी मध्ये काय काय भेटेल आपल्याला? आपल्याला सगळं भेटेल. नॉन व्हेज हा ग, व्हेज नाही. ओनली व्हेज. आय डोंट लाईक नॉन व्हेज. नाही नॉन व्हेज भेटेल. नॉन व्हेज. थँक्यू. थँक्यू मामी. झोपाची तयारी चालू हो गाईच. आणि माझा आज बर्थडे आहे. मला विश करा कमेंट मध्ये. थँक्यू मामी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. कोणी संगले आवरा. पाय दुखच तोपर्यंत इथं पवाला. चाल पाय बरं होतील. वापस जाऊ आपण तिथं. गाई जिकडं बघा लढते. पाय दुखतांत. अख्खा दिवस त्याच्या या केली. निघलीच नाही बाहेर. 1 वाजले आणि 1 वाजून गेलं तरी पाय दुखताना सांगते. उद्या जाशील का? नहीं. गाईची सगळ्यांना होते रातचे. बस सगळी उठली. झोपलेली उठली. रातचे झोपून पण देत नाही. मामाचा इकडं बघा गेल्यासारखं करताना बघा. 1 वाजले. हे बघ सगळ्या लाइटिंग चालू केल्या. इकडं बघा बाबीचं इथं झोपल्या. नाईट आऊट. सगळ्यांना उठवलंय मामाने. आम्ही सगळे गायच बाहेर झोपल्या बघा. आतमध्ये जागा नाही. यांना कडी लावून ठेवले. कडी मुलांची आम्हाला आतमध्ये नाही येत म्हणून. आम्ही कुठे जाऊ. आम्ही कुठं पळू. याई कडी लावतो आत्माला. आम्ही बाहेरच लावली. गाईज इथंच ब्लॉगचा एंड करता. बाय बाय. लाईक सबस्क्राईब करा. और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.